नमस्ते, आप पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। नीट पेपर फुटल्यामुळे पुसेगाव येथील युवकांचा जाहीर निषेध। नीट पेपर फुटल्यामुळे त्याचबरोबर दिल्लीमध्ये जे आंदोलन केले होते त्या आंदोलनामध्ये विद्यार्थी यांच्यावर पोलीस प्रशासनाने केलेला लाठीचार्ज, त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेत। त्याबाबत शासनाने वेळेत निर्णय घेऊन विद्यार्थी यांना न्याय न दिल्यास आता जे आंदोलन केले आहे ह्याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन करीत पुसेगाव येथील युवक व ग्रामस्थ यांच्या वतीने स्कॅन्डल मार्च मध्ये शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। सर बोला ना। महिन्यापूर्वी भारतामध्ये मेडिकल कॉलेजसाठी जी नीट परीक्षा घेतली जाते सेंट्रल लेवलवर, त्यामध्ये जर पेपर फुटीचा जो एक गलथान कारभार किंवा भ्रष्टाचार झाला, त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक आघात झाला। त्या मुलांची असणारी सगळी कष्ट जी त्यांनी 2-2.5 वर्षात घेतलेली असतात, त्या उमजणाऱ्या ज्या कळ्या असतात, त्यांच्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या त्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा, त्यांच्या वडिलांनी कष्टाने घामाने जे काही पैसे त्यांच्यासाठी गोळा करून खर्च केले असतील, त्या सगळ्यांचा ह्या संवेदनहीन प्रशासन व्यवस्थेमुळं अक्षरशः त्या लोकांचा एक नकळत खून केला गेला। आणि ह्या कधीही न भरून येणारं हे जे नुकसान आहे, ही आरोग्य व्यवस्था जी सांभाळणारी भविष्यातली मुलं होती, त्यांच्यावर ह्या प्रशासनाकडनं झालेला जो अन्याय आहे आणि त्याच्या बाबतीत प्रशासनाची जी उदासीनता आहे, ती उद्याच्या विकसित भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही। आणि जर अशा पद्धतीनं भारत सरकार प्रशासन जर काम करत असेल तर भारत उद्या निश्चितच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे प्रत्येक प्रशासनाचे, आम्हाला कुठलाही पक्ष म्हणून कुणालाही नाव ठेवायचं नाही, एखादी जबाबदारी घेतल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संबंधित मंत्री असतील किंवा कोण अधिकारी वर्ग असतील, यांनी जी आपली प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडायची असते ती त्यांनी अत्यंतपणे बेशिस्तपणे पार पाडलेली आहे। कोणताही कायद्याचा धाक राहिलेला नाही, कोणतीही शिस्त राहिली नाही। ही जर परिस्थिती अशीच राहिली तर आपलं भविष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य, पर्यायानं देशाचं भविष्य अंधारात आहे। याचे परिणाम एवढे झाले, ज्या घरातली मुलं 18-19 वर्षाची आहेत, ज्या काही मुलांनी आत्महत्या केल्या, त्या आत्महत्यांचं त्या कुटुंबावर आलेलं संकट कुठलेही शासन किंवा कुठलीही व्यवस्था भरून देऊ शकत नाही। आणि ह्या होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार आहे। त्यामुळे मी ह्या शासनाचा, त्या संबंधित प्रशासन व्यवस्थेचा निषेध करतो आणि इथून पुढं तरी या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी त्यांचं काम कार्यक्षमपणे पडावे आणि भारताची आरोग्य व्यवस्था त्यांनी त्यांच्या ज्या हातात आहे ते निश्चित सांभाळावी, एवढीच अपेक्षा करतो। पुन्हा ह्या कृत्याचा जाहीर निषेध करून मी माझे 2 शब्द संपवतो। जिंदाबाद, वंदे मातरम, वंदे मातरम। निषेध असो विद्यार्थ्यांना अन्याय करणाऱ्या सरकारचा, निषेध असो भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आज या ठिकाणी दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, त्याबद्दल पुसेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा जो जाहीरपणे आम्ही निषेध करतोय। येत्या काळात जर अशा पद्धतीनं सरकारकडून जर कोणतेही पाऊल घेतलं गेलं तर इथून पुढं अशाच पद्धतीनं दिल्लीमध्ये जोपर्यंत हे आंदोलन चालू राहील तोपर्यंत हा पाठिंबा ह्याच पद्धतीनं दिला जाईल। तिकडे जेवढं आंदोलन तीव्र होईल तेवढं इथं आंदोलनाची धार ही तेवढी तीव्र घेतली जाईल असं मी आपल्या सर्वांना सांगतो। इथून पुढेही आपण सर्वांनी ताकदीनं या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। जेव्हा जेव्हा त्या लोकांवरती अन्याय होईल, तिथं जे बसणारी लोक आहेत ते तुमच्या आमच्या भविष्यासाठी बसलेले आहेत, तुमच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी बसलेले आहेत। तिथं कोणी घरी काम नाही म्हणून तिथं कोणी लाठी मार घ्यायला कोणी बसलेलं नाही। तरी आपल्या सर्वांना किंवा पुसेगावातील जे काही ग्रामस्थ असतील ते इथून पुढं जेव्हा हे आंदोलन तीव्र होईल तेव्हा आपण ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊ,
सरकारनं जो लाठीचार्ज केला त्या सरकारचा सत्ताधारी जी कोण लोक असतील त्यांनी याला जे पाठबळ दिलं त्या सर्व लोकांचा पुसेगाव ग्रामस्थांच्या वतीनं पुसेगाव पूर्ण युवकांच्या वतीनं जाहीर पाठिंबा. 2 मिनिटं साहेबांना